नागपूरच्या गणेशपेठ परिसरात मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, इंस्टाग्रामवरील वादातून 12 तरुणांचा गोंधळ. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना घेतलं ताब्यात. सविस्तर माहितीनुसार गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत गाडी गॅरेज जवळ 11:15 ते 11:30 दरम्यान काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 मुलांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद 2 मित्रमैत्रिणींच्या वैयक्तिक वादातून सुरू झाला. इंस्टाग्रामवरून सुरू झालेलं भांडण पुढे प्रत्यक्ष गोंधळात परिवर्तित झालं. सुमारे 12 तरुण घटनास्थळी जमल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तोडफोडीत काही हिंदू बांधवांच्या तसेच काही मुस्लिम बांधवांच्या गाड्यांचं नुकसान झालंय. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलंय की हा प्रकार धार्मिक स्वरूपाचा नाही, हा पूर्णपणे वैयक्तिक वाद असून त्याला धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. घटनेतील तिघेही अल्पवयीन आहेत. काही जणांवर पूर्वी किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे. तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इंस्टाग्रामवरील छोट्या वादाचं रूपांतर गाड्यांच्या तोडफोडीत सुदैवाने ही घटना धार्मिक नव्हती, अशी पोलिसांची स्पष्टता. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन करण्यात आलंय. ही घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोडीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली. याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी. त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते. त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्याही याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत. आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे, या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे. इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे तरुण होते, जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत. त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे. याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये. याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. ज्या मुलांमध्ये वाद होता त्या मुलांचे नाव काय समक्ष आले आहे की काय होतं की जे नाबालक मुलं आहे काय? याच्यामध्ये जे मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत. पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ.